बरं झालं तू आली ते. मला वाटलं नव्हतं तू येणार आहेस म्हणून. माझं लग्न जमलंय. ही माझ्या लग्नाची पत्रिका. आय एम रिअली सॉरी. पेटला भाळ सार पेटला प्राण रे उठला हा जाळातून करमाला रान रे उजळताना जळून गेलो राहील ना भान डोळ्या हातल्या पाण्याने भिजेना तहान काय झालं सचिन सांग तर. तिनं आता आली होती पत्रिका घेऊन गेली. ती काय म्हणाली माहिती का? त्या टाकल्यानं गेम केला यार तिच्या बापानं. ती म्हणाली मामाच्या गावाकडे नेऊन तिचं लग्न जमविलं, तिच्या दुसऱ्यासोबत लग्न जमविलंय. तिनं काल आत्महत्या पण करायचा प्रयत्न केलाय, पण ती यशस्वी ठरली म्हणून सांगितलं. तिनं नाही करू शकत म्हणली मी आत्महत्या, कारण की तिला मला पण नाही धोका द्यायचा, तिच्या वडिलाला पण नाही धोका द्यायचा. ती म्हणते, मी म्हणलं तिला चल माझ्यासोबत पळून, पण ती म्हणते मी तुझ्यासोबत जर पळून आले तर माझ्या बापानं कमविलेली इज्जत ती त्यांची जाईल. आणि तिचं असं म्हणणं आहे की मी आतापर्यंत जितकं 5 वर्ष झालं सोबत राहिलो, 5 वर्ष प्रेम जितकं केलं ती म्हणजे तिच्यापेक्षा जास्त प्रेम तिच्या बापानं केलंय म्हणून. आणि ती जात जाता एक आठ घालून गेली यार. म्हणाली माझ्या लग्नाला ये, आणि मला माहित आहे म्हणाली की मी तिच्या लग्नामध्ये जाऊन आपण काही करू शकणार नाही म्हणून. तिनं तिच्या शब्दाच्या बंधनामध्ये अडकविलं यार. ती म्हणाली मी तिच्या लग्नामध्ये किंवा माझ्या जीवाचं पण मी काय करू शकत नाही. आठच तशी घातली की ती म्हणाली मी तिच्यावर खरं प्रेम केलंय म्हणून. आणि नको टेन्शन घेऊ सचा तू. आपण आणू तिला सचिन. सचा तू नको टेन्शन घेऊ रे यार, आम्ही आहेत ना सचिन. मी आहे ना तुझ्या सोबत. आम्ही कशाला आहेत सगळे मित्र तुझ्यासाठी. आणू तिला आपण लग्नाच्या मंडपातून उचलून आणू. सचिन नको टेन्शन घेऊ यार तू. नाही रे, ती केलं पण असतं तिला लग्नाच्या मंडपातून. काय तिला आत्ताच जाऊ दिलं नसतं इथून. आत्ताच जाऊन का ना, इथं मंदिर आहे ओके, इथं आत्ता लग्न केलं असतं, पण नाही करू शकत तिनं. नको टेन्शन घेऊ तुला. ती काय म्हणाली मी तिच्यावर खरं प्रेम केलंय, आणि हो मी खरं प्रेम केलंय तिच्यावर, म्हणून मी काही करू शकत नाही, कारण की मी तिच्यावर खरं प्रेम केलेलं आहे. होऊ दे रे कुणाची पण, आता फक्त एकच वाटायलंय माहिती का. आणि ती म्हणली ना की माझ्यापेक्षा तिच्या वडिलावर तिचं जास्त प्रेम आहे, ती तिच्या वडिलाला नाही सोडू शकत. मला ते ऐकल्यापासून आहे ना तिच्यावर अजून जास्त प्रेम झालंय. आई शपथ, तिनं जर का नाही लग्न जर ठरलं असतं, तिनं नसती जरी आली भेटा, लग्न कुणासोबत पण केलं असतं, तर मी आता माझ्या जीवाचं काहीतरी केलं असतं किंवा तिला पळवून आणलं. पण तिनं तिच्या वडिलाचं का नाही, ती खास त्या टाकल्या लय लय आपल्यापेक्षा भारी पडला तिच्यावर. आपल्या प्रेमापेक्षा तिच्या टाकल्या भारी पडला. त्या टकल्यावर का नाही ती इतका विश्वास दाखवी, तिच्या बापाला सोडू शकत नाही. ती पुरी की बघ कशी. आता अभिमान वाटतंय की ज्या पुरी सोबत का नाही प्रेम केलं ती वाया नाही गेलं. आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ, तू कुणाला नको काय बोलू. आपल्याला राडा नाही करायचं तिच्या लग्नामध्ये जाऊन, आपल्याला काही नाही करायचं. ती म्हणली ना मी तिच्यावर खरं प्रेम केलं, खरं प्रेम केलं. आणि एक लक्षामध्ये राहू दे, मला आयुष्य जगायला फक्त एकच फक्त वाक्य फक्त बस झालं. तिनं होऊ दे कुणाची पण, उद्या तिच्या टाकल्यानं तिच्या बापानं उद्या कुणासोबत पण लग्न करू दे, कुणाची पण होऊ दे, पण प्रेम फक्त ती माझ्यावर